ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ನಾನು ಕಳೆದ ವಾರ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಅಭಿಷೇಕದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದೇನೆ. प्रभु यीशु के नाम का धन्यवाद हो. मैंने पिछले हफ्ते बताया था कि परमेश्वर के अभिषेक के बारे में मैं आपसे बात करना चाह रही हूँ प्रभु के वचन के द्वारा. ಅಭಿಷೇಕ ಅಂದರೆ अभिषेक मतलब ಸುರಿಸಲ್ಪಡುವಂಥದ್ದು, हमारे ऊपर आत्मा का अभिषेक गिरना, ಹಚ್ಚುವಂಥದ್ದಲ್ಲ, जो हमें छूता है, जो ऊपर लगाया जाता है वो नहीं, ಲೇಪಿಸುವಂಥದ್ದಲ್ಲ, किसी घाव के ऊपर लगाई जाती मलहम के समान नहीं, ಸುರಿಸಲ್ಪಡುವಂಥದ್ದು, जो कि हमारे ऊपर उतरता है. ಅಭಿಷೇಕ ಬಹಳ ಮಹತ್ವ ಉಳ್ಳದ್ದು. ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಅದು ಬಹಳ ಬೆಲೆ ಉಳ್ಳದಾಗಿತ್ತು, ಮಹತ್ವ ಉಳ್ಳದಾಗಿತ್ತು. अभिषेक जो है वो बहुत ही महत्वपूर्ण है. हम अगर पुराने नियम में देखते हैं तो अभिषेक के बारे में हमें बहुत ही एक महत्वपूर्ण ये एक चीज है, एक बात है, इसके बारे में हमें पता चलता है. ವಿಮೋಚನ ಕಂಡ ಎಕ್ಸೋಡಸ್ 29 Exodus 7 ಅಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ ನಾವು, ತಲೆಯ ಮೇಲೆ ಅಭ್ಯಂಜನ ಮಾಡಬೇಕು. Exodus chapter 29 verse 7 तब अभिषेक का तेल ले उसके सिर पर डालकर उसका अभिषेक करना. ಅಭ್ಯಂಜನ ಅಂದ್ರೆ ತಲೆಯಿಂದ ಪಾದದವರೆಗೆ ಬೀಳಬೇಕು. अभिषेक का मतलब सर से लेके पांव तक वो जो तेल है हमारे ऊपर से सर से लेके पांव तक पूरा नीचे तक गिरना चाहिए. ಸಾಮ್ಸ್ 133 भजन सहायता साम 100 ನಾವಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ, ಆರೋನನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಹಾಕಲ್ಪಟ್ಟಂತ ಆ ತೈಲ ಆತನ ಗಡ್ಡದ ಮೇಲೆಯೂ ಆತನ ಕೊರಳ ಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆಯೂ ಅದು ಹರಿದು ಬಂತು ಎಂಬುದಾಗಿ ನೋಡ್ತೇವೆ. हम भजन सहायता में पढ़ते हैं कि जब आरोन के ऊपर अभिषेक किया गया था तो जो तेल था उसके सर से लेके पांव तक, उसकी दाढ़ी, मुंह, हर जगह से नीचे तक पहुंचा था. ಇದು ದೇವರು ಹಳೊಡಂಬಡಿಕೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಓಲಿವ್ ತೈಲದಲ್ಲಿ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಂತ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಅಭಿಷೇಕದ ತೈಲವನ್ನಾಗಿ ಆಗಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ದೇವರು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸುವುದಕ್ಕೆ ಅಪ್ಪಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದನು. पुराने नियम में हम देखते हैं कि जो अभिषेक का तेल है वो विशेष रीति से बनाया जाता था, जो कि एक ऑलिव ट्री के द्वारा उसके जो तेल निकालकर उसको उस तेल को अभिषेक के लिए उपयोग किया जाता था. Exodus 30:23-25 Exodus 30 ವಿಮೋಚನ ಕಾಂಡ 30ನೇ ಅಧ್ಯಾಯ 23ರಿಂದ 25 ವಾಕ್ಯಗಳು ಓದುವುದಾದರೆ, Exodus chapter 30 verse 23 onwards. ನೀನು ಮುಖ್ಯವಾದ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯಗಳಲ್ಲಿ ದೇವರ ಸೇವೆಗೆ ನೇಮಕವಾದ ತೂಕದ ಮೇರೆಗೆ तू उत्तम से उत्तम वर्स 23 तू उत्तम से उत्तम सुगंध द्रव्य ले, अर्थात पवित्र स्थान के शकेल के अनुसार 500 शकेल अपने आप निकाला हुआ. ಅಭಿಷೇಕ ತೈಲ ತಯಾರಿಸುವಂತ ರೀತಿ, ಅದಕ್ಕೆ ಏನೇನೋ ಪದಾರ್ಥಗಳು ಸೇರಿಸಲ್ಪಡಬೇಕು, ಯಾವ್ಯಾವ ಪದಾರ್ಥಗಳು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಹಾಕಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಬಹಳ अर्थगर्भितವಾಗಿ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. इस अध्याय में जो अभिषेक का तेल है वो किस तरह से बनाना है, उसके लिए हमें किस किस चीज़ों की ज़रूरत है, उस किस किस चीज़ को कितना कितना लेना है, उसके बारे में पूरा अच्छे तरीके से हमें इस जगह पर पढ़ने को मिलता है. 500 ತೊಲೆ ಅಚ್ಚ ರಕ್ತಬೋಳ, 500 शकेल, 200 ತೊಲೆ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಲವಂಗ ಚಕ್ಕೆ, उसका आधा अर्थात 250 शकेल सुगंधित दालचीनी, 250 ತೊಲೆ ಸುಗಂಧವಾದ ಬಜೆ, 250 शकेल सुगंधित अगर, 500 ತೊಲೆ ದಾಲ್ಚೀನಿ और 500 शकेल तज, 6.5 ಸೇರು ಓಲಿವ್ ತೈಲ और 1 हीन जैतून का तेल लेकर. ಈ ರೀತಿಯ ಅಳತೆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅಭಿಷೇಕ ತೈಲವನ್ನು ಆಗಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಸಿದ್ಧ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. अभिषेक का तेल जो था वो इस जितनी सामग्री इसमें बताई है उसके अनुसार ही वो उसको लेकर अभिषेक का तेल बनाते थे. ಎಲ್ಲಾ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಅಂದ್ರೆ ಬುಕ್ಕಿಟ್ಟು ದಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲಿ, ಒಂದು ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಬುಕ್ಕಿಟ್ಟು ದಾರ. इन सब चीजों को लेकर, ಅಂದ್ರೆ ಔಷಧವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಮಾರುವಂತರ ಬಳಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. जो आदमी दवाई बनाता है उनके पास लेकर जाना, ಅವರು ಅದನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ वो उसको मिक्स करके ಅವರು अभिषेक तैलವನ್ನು ತಯಾರಿಸ್ತಾರೆ. उसको ये सारा सामान डाल के अभिषेक का तेल जो है वो बनाते थे.
ಬಹಳ ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾಗಿರುವಂತಹ ಅಭಿಷೇಕ ತೈಲ ಅದಾಗಿತ್ತು. जो कि एक बहुत ही गंभीर और बहुत ही एक जरूरी चीज थी जो अभिषेक का तेल बनाया जाता था. ಇದು ಅಭಿಷೇಕಿಸುವ ಈ ಎಣ್ಣೆಯಿಂದ ಅಭಿಷೇಕ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತಂದ್ರೆ, ये अभिषेक के तेल से किस किस को अभिषेक किया जाता था? ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಲ್ಲ, हर एक किसी को इस अभिषेक के तेल से अभिषेक नहीं किया जाता था. ಯಾಜಕೋದ್ಯೋಗಕ್ಕೋಸ್ಕರ ನೇಮಿಸಿರುತ್ತಾರೋ, जो सेवा के लिए जो याजक होता था उसको ही इसका अभिषेक दिया जाता था. ಮಹಾಯಾಜಕನು, महायाजक, ಪ್ರವಾದಿಗಳು, जो भविष्यवाणी करते हैं, ಅರಸರುಗಳಿಗಾಗಿ और जो राजा होते थे, ಈ ಎಣ್ಣೆ ಸೋರಿಸಲ್ಪಡ್ತಿತ್ತು. ये जो अभिषेक का तेल है ये उनके ऊपर डाल दिया जाता था अभिषेक के लिए. ದೇವರು ತಾನೇ ಆರಿಸಿಕೊಂಡಂತ ಅರಸರಾಗಿರಲಿ, जो जिनको परमेश्वर ने अपने लिए निर्धारित किया है उनके लिए, ಯಾಜಕೋದ್ಯೋಗಕ್ಕಾಗಿ ನೇಮಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ ಲೇವಿ ಜನಾಂಗಕ್ಕಾಗಲಿ, लेवी की जो एक जाति थी उनके द्वारा के जो याजक थे उनके ऊपर दिया जाता था. ಪ್ರವಾದಿಗಳಾಗಲಿ, भविष्यवाणी करने वाले होंगे, ಯಾಜಕರಾಗಲಿ, याजक हो, ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಈ ಅಭಿಷೇಕ ತೈಲ ಸುರಿಸಲ್ಪಡ್ತಿತ್ತು. सिर्फ उन लोगों को ही पवित्र आत्मा का जो अभिषेक का तेल था वो मिलता था. ದೇವರು ತಾನೇ ತನ್ನ ಜನರನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ನೇಮಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಈ ಅಭಿಷೇಕ ತೈಲವನ್ನು ಸುರಿಸಿ ಅವರನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸುತ್ತಿದ್ದನು. जिन लोगों को परमेश्वर अपने लिए और अपनी सेवा के लिए बुलाता था उन लोगों के ऊपर ही ये अभिषेक का तेल उंडेल दिया जाता था और किसी के ऊपर भी ये अभिषेक का तेल उंडेला नहीं जाता था. ಈ ಅಭಿಷೇಕ ತೈಲ ಯಾರಿಗೆ ಸುರಿಸಲ್ಪಡುತ್ತದೋ, ये जो अभिषेक का तेल है जिसके ऊपर गिरता था, ಅದು ಅಭಿಷೇಕಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ ದೇವರಿಗೆ ಅವರು ವಿಧೇಯರಾಗಿರಬೇಕಾಗಿತ್ತು. और जो ये अभिषेक का तेल उनके ऊपर जब डाला जाता तो उसके बाद में उनको परमेश्वर के अधीन रहना पड़ता था. ಇತರರಿಂದ ಬೇರ್ಪಟ್ಟಂತ ಜೀವಿತ ಅವರದಾಗಿತ್ತು. संसारिक जीवन से अलग रीति से अपने जीवन को उनको जीना पड़ता था. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ದೇವರಿಂದ ನೇಮಿಸಲ್ಪಟ್ಟವನೇ ಮತ್ತು ಹೊಸ ಅವನಿಗೊಂದು ಹೆಸರು ಸಿಕ್ತಿತ್ತು. और परमेश्वर के द्वारा उनको एक नया नाम भी दिया जाता था. ಈಗಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಗೆ ನಾವು ಈ ಅಭಿಷೇಕ ತೈಲವನ್ನು ನಾವು ಕಂಪೇರ್ ಮಾಡುವುದಾದ್ರೆ, ತೈಲ ಎಂಬುದು ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಗೆ ಹೋಲಿಕೆಯಾಗಿದೆ. अगर हमें उस समय में ये जो अभिषेक का हमें तेल दिया जाता था, अगर उस चीज को हम दिमाग में रखते हुए नए नियम की तरफ जाए तो इस तेल को अब हम इस पवित्र आत्मा के अभिषेक के द्वारा में हम जान सकते हैं. ಈಗಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ದೇವರು ಯಾರನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿದ್ದಾನಂದ್ರೆ, ಅಪೋಸ್ತಲರನ್ನಾಗಿ, ಪ್ರವಾದಿಗಳನ್ನಾಗಿ, ಮಾತ್ರವಲ್ಲ ದೇವರ ಮಂದೆಯನ್ನು ಕಾಯುವಂತ ಬೋಧಕರಾಗಿ, ಮಾತ್ರವಲ್ಲ ಪ್ರಸಂಗಿಗಳು, ಸುವಾರ್ತಿಕರಾಗಿ ದೇವರು 5 ರೀತಿಯ ಜನಾಂಗಗಳನ್ನು ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಮೂಲಕವಾಗಿ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. परमेश्वर ने नए नियम में हम अगर देखते हैं तो 5 तरह के नायक को परमेश्वर ने इस अभिषेक से भरा है, जो कि एक जो हमारे सेवक होते हैं और सेवक मत ಅಪೋಸ್ತಲರು, ಪ್ರವಾದಿಗಳು, और भविष्यवाणी करने वाले, ದೇವರ ಮಂದೆಯನ್ನು ಕಾಯುವಂತ परमेश्वर के भवन को जो देखभाल करते हैं, ಸಭಾಪಾಲಕನು, सभा बालक, ಪ್ರಸಂಗಿಗಳು, और जो हमारे बीच में परमेश्वर के विचार देते हैं और जो दूर दूर जगह में जाके परमेश्वर के सुसमाचार को सुनाते हैं. ದೇವರು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನನ್ನು ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಪವಿತ್ರಾತ್ಮನು ಈ 5 ವಿಶೇಷವಾದ ಜನರನ್ನು ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಂದ ಅಭಿಷೇಕಿಸಿ ಈಗಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ದೇವರು ತನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. इन दिनों में इन 5 तरह के जो भी हमने आपसे बताया, इनके द्वारा जो परमेश्वर अपनी सेवा ले रहा है और इनके ऊपर ही परमेश्वर ने अपने पवित्र आत्मा के अभिषेक को डाला है. ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಹಳೊಡಂಬಡಿಕೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಮುವೇಲನನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿದನು. इन बाइबल में हम देखते हैं पुराने नियम में परमेश्वर ने सैमुएल को भी अभिषेक किया था. ಈಗಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ इन दिनों में हम देखते हैं ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ತಾನೇ, प्रभु यीशु मसीह ने, ಆತನು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ, उन्होंने उनके बोलने के अनुसार, ನಾನು ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಏರಿ ಹೋದ ನಂತರ मैं स्वर्ग में उठाए जाने के बाद ನಿಮಗೊಬ್ಬ ಸಹಾಯಕನನ್ನು ಕಳಿಸ್ತೇನೆ, तुम्हारे लिए एक मैं सहायक भेजता हूँ. ಆ ಸಹಾಯಕನು ಸತ್ಯದ ಆತ್ಮನೆಂಬುದಾಗಿ, वो सहायक जो है वो सत्य का आत्मा ಹೇಳಿದ ಹಾಗೆ बोलने के अनुसार ಆತನು ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟನು. भेजी है. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ उसी प्रकार ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ
हम यहाँ पर बैठे हुए हर एक भाई और बहन ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಸಹಾಯವಿಲ್ಲದೆ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ನಡೆಸುವಿಕೆ ಇಲ್ಲದೆ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ನಮ್ಮ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡದೆ ಹೋದರೆ ನಾವು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿ ಸೇರಿ ಬರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. अगर पवित्र आत्मा हमारे साथ ना हो, हमारे बीच में ना हो और हमारे साथ बात ना कर रहा हो तो आज इस वक्त हम इस रीति से यहाँ पर इकट्ठे होकर नहीं बैठ सकते थे. ಕೀರ್ತನೆಗಳ ಪುಸ್ತಕ 23ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ನಾವು. भजन संहिता ತಲೆಗೆ ತೈಲ, Psalm 23, ತಲೆಗೆ ತೈಲ सर पर तेल, ಹಚ್ಚುವಂತ ನಮ್ಮ ದೇವರು, हमारे सर पर. ವೈರಿಗಳ ಮುಂದೆ ಔತಣವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸುವ ದೇವರು. Psalm 23 वर्स 5, तो मेरे सताने वालों के सामने के लिए मेज बिछाता है, तूने मेरे सिर पर तेल मला है, मेरा कटोरा उमड़ रहा है. ವೈರಿಗಳ ಮುಂದೆ ನಮಗೋಸ್ಕರ ಔತಣವನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವ ದೇವರು. हमारे सताने वालों के सामने भी वो हमारे लिए मेज बिछाता है. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ एक आदमी को ಅನೇಕ ವೈರಿಗಳಿರ್ತಾರೆ. बहुत सारे उनके ವೈರಿಗಳಿಲ್ಲದಂತ ಮನುಷ್ಯನು ಇಲ್ಲ. एक इंसान के बहुत सारे दुश्मन होते हैं, दुश्मन नहीं है करके ऐसा कोई भी इंसान नहीं है. ದಾನಿಯೇಲನಿಗೆ दानियल ಅವನು ತನ್ನ ದೇವರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ प्रभु परमेश्वर के कारण ಆತನು ಸಿಂಹದ ಗವಿಗೆ ಹಾಕಲ್ಪಟ್ಟ. शेरों की गुफा में उसको डाल दिया गया. ಆದರೆ ಸಿಂಹಗಳು ಅವನನ್ನು ತಡೆದವು. लेकिन ಸಿಂಹಗಳು ಅವನನ್ನು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಆಸ್ಪದವಾಗಲಿಲ್ಲ. जो शेर थे वो भी दानियल को खा नहीं सके. ಯಾಕಂದರೆ ದೇವರು ಅಭಿಷೇಕಿಸಿದಂತ ಆ ಎಣ್ಣೆ ಅವನಲ್ಲಿ ಆಗಲೂ ಇತ್ತು. क्योंकि उस जो डैनियल था उसके ऊपर परमेश्वर का जो पवित्र अभिषेक का तेल था उसके ऊपर ಸಿಂಹದ ಗವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗಲೂ ಅಭಿಷೇಕದ ತೈಲ, ಪವರ್, ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲವೂ ಆತನಲ್ಲಿತ್ತು. शेर की गुफा में रहते हुए भी उस समय में भी जो पवित्र जो अभिषेक का तेल थे, उसकी जो शक्ति थी, उसका जो सामर्थ्य था उस जगह पर भी दिखाई देता है. ವೈರಿಗಳು ಹೆಚ್ಚಾದಾಗ, दुश्मन ज्यादा होने पर भी, ನಮ್ಮನ್ನು ಹಿಂಸಿಸುವವರು ಹೆಚ್ಚಾದಾಗ, जो हमें परेशान करते हैं, ಕ್ರಿಸ್ತನ ನಿಮಿತ್ತ ಹಿಂಸೆಗಳು ಉಂಟಾದಾಗ, यीशु मसीह के नाम में हमें जो परेशान करते हैं, ನಾವು ಚಿಂತಿಸುವ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ. हमें उसके बारे में चिंता करने की कोई ದೇವರ ವಾಕ್ಯ जरूरत ನಮ್ಮನ್ನು नहीं. ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಎಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದೆ. परमेश्वर का वचन हमें बहुत अच्छे से बताता है. ಆರೋನಿನ ಮೇಲೆ ಹಾಕಲ್ಪಟ್ಟಂತ ಅಭಿಷೇಕದ ತೈಲ, जो आरोन के ऊपर डाला गया था अभिषेक का तेल, ದಾವೀದನಿಗೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಂತ ಅಭಿಷೇಕ, दानियल को दिया गया अभिषेक का तेल, ಅದೇ ತೈಲದ वही तेल ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ नए नियम में ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ, पवित्र आत्मा की जो शक्ति है, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಆ ಸತ್ಯದ ಆತ್ಮ, पवित्र आत्मा के द्वारा सच्चाई की आत्मा, ಕೊಟ್ಟಂತ ಆತ್ಮ सच्चाई की दी गई आत्मा ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲು हमारी जो सहायता करता है वो पवित्र ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾವು ಚಿಂತಿಸುವ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ. हमें चिंता करने ಹಳೆ की कोई जरूरत ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ नहीं है. 5 ತರದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಅಭಿಷೇಕ ತೈಲವನ್ನು ತಯಾರಿಸ್ತಾ ಇದ್ರು. हमने पुराने नियम में हमने पढ़ा किस तरह से वो हालेलुया. तेल को तैयार करते थे, अभिषेक के तेल ಈಗಿನ को. ದಿವಸದಲ್ಲಿ ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಪಂಚ ಗಾಯಗಳಿಂದ ಆತನು ತನ್ನ ರಕ್ತವನ್ನು ಸೇರಿಸಿ ಪಂಚ ಗಾಯಗಳಿಂದ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. पुराने नियम में हम देखते हैं कि 5 तरह के वो जो पदार्थ डालकर तेल डाला जाता था. ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ಆತನು ಸುರಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ ರಕ್ತ. पुराने नियम में हम देखते हैं कि जिस तरह से तेल में 5 तरह के पदार्थ डालकर तेल बनाया जाता था अभिषेक का, उसी समान जो ये नए नियम में हम देखते हैं प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए 5 तरह के घाव खाकर हमको पवित्र आत्मा के अभिषेक से भरा है. ಮೊಳೆಗಳಿಂದ ಜಜ್ಜಲ್ಪಟ್ಟ 5 ಗಾಯಗಳು, जो कि कांटों से भरे हुए थे, दुख से भरे हुए 5 घाव थे. ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ತೈಲಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ 5 ವಸ್ತುಗಳಿಗೆ पुराने नियम में 5 चीजें थी जिससे अभिषेक का तेल ಅದು बनता था. ಹೋಲಿಕೆಯಾಗಿದೆ. वो चीजों को नए नियम में बांटा गया है. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಾನು ಇದೆಲ್ಲ ಯೋಚಿಸುವಾಗ ನನ್ನ ದೇವರು ನನಗೋಸ್ಕರ ತನ್ನ ಸ್ವ ರಕ್ತವನ್ನು ಸುರಿಸಿ ನನಗೋಸ್ಕರ ನಿಮಗೋಸ್ಕರ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆ ಅಭಿಷೇಕ ಯಾವುದು? ನಾವು ಯಾವುದು ಕ್ರಯ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಚಕ್ಕೆ ತರಬೇಕಿಲ್ಲ, ಲವಂಗ ತರಬೇಕಿಲ್ಲ, ಬಜೆ ತರಬೇಕಿಲ್ಲ, ರಕ್ತಬೊಳ ತರಬೇಕಿಲ್ಲ, ಓಲಿವ್ ಆಯಿಲ್ ತರಬೇಕಿಲ್ಲ. ದೇವರು ತಾನೇ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿದ್ದಾನೆ. आमेन, हालेलुया. हम देखते हैं कि इस नए नियम में हमें परमेश्वर के पास जाने के और अभिषेक पाने के लिए किसी दालचीनी का, जैसे हमने पढ़ा, किसी दालचीनी का या अलग अलग रीति से तेल का उपयोग लेके जाने की प्रभु के पास ज़रूरत नहीं है. प्रभु के घाव से उन्होंने जो उनको घाव लगे थे उनके द्वारा और उनके द्वारा जो हमें अभिषेक मिला, उसके द्वारा जो हमारे जीवन में कार्य हुआ है, उसके लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. हालेलूया.
हालेलुया। ಅಭಿಷೇಕ ತೈಲ, ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ, ये जो अभिषेक का तेल है और ये पवित्र आत्मा की शक्ति है, ಅದು ಗಾಯಗಳನ್ನು ಗುಣಪಡಿಸುವಂತಹ ತೈಲವಾಗಿದೆ. हमारे घाव को जो है वो गुना करता है. ಲೂಕನ ಸುವಾರ್ತೆ, ಲೂಕ್ 10:34 and 35. लूक 10. ಸಮಾರ್ಯದವನು ಎಣ್ಣೆಯನ್ನು ದ್ರಾಕ್ಷಾರಸವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವುದನ್ನು ಆತನು ಬರೀಲಿಲ್ಲ. ಆ ಚಾಪ್ಟರ್ ಓದುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ನಾವು, ಲೂಕನ ಸುವಾರ್ತೆ 10ನೇ ಅಧ್ಯಾಯ 34-35 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಯಾರಾದರೂ ಓದಿರಿ. ಅವನ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವನ ಗಾಯಗಳಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ದ್ರಾಕ್ಷಾರಸವನ್ನು ಹೊಯ್ದು ಕಟ್ಟಿ ತನ್ನ ಸ್ವಂತ ವಾಹನದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿಸಿಕೊಂಡು ಛತ್ರಕ್ಕೆ ಕರಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅವನನ್ನು ಆರೈಕೆ ಮಾಡಿದನು. लूक 10 चैप्टर वर्स 34. उसने उसके पास आकर उसके घाव पर तेल और दाखरस डालकर पट्टियां बांधी और अपनी सवारी पर चढ़ाकर सराय में ले गया और उसकी सेवा टहल की. ಸಮಾರ್ಯದವನೆಂಬಂತ ಮನುಷ್ಯನು, यहाँ पर हम एक समारी जो व्यक्ति है उसके बारे में ಕಳ್ಳರ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು चोरों के हाथ में पड़ गया एक आदमी, ಪೆಟ್ಟುಗಳಿಗೆ ಗುರಿಯಾಗಿ जिसको बहुत ज्यादा चोट लगी थी, ಗಾಯಗಳಿಂದ ಕಷ್ಟಪಡುವಾಗ, इतनी चोट थी कि उसको बहुत तकलीफ हो रही थी उस चोट के कारण, घाय के कारण. ಈ ಸಮಾರ್ಯದವನು, ये जो दयालु सामरियन है, ಈ ಸಮಾರ್ಯದವನು सामरिय जो दयालु सामरिय है, ಗಾಯಪಟ್ಟಂತ ಆ ಮನುಷ್ಯನನ್ನು, उस आदमी को जिसको चोट लगी थी, ಎಣ್ಣೆಯನ್ನು, तेल डाला, ದ್ರಾಕ್ಷಾರಸವನ್ನು दाखरस ಹಚ್ಚಿ डालकर ಅವನನ್ನು ಆರೈಕೆ ಮಾಡ್ತಾನೆ. उसको देखभाल करता है, सेवा ಅಂದರೆ करता है. ಒಬ್ಬ ಸಮಾರ್ಯದವನು, मतलब एक सामरी ಅವನು ಪ್ರಯಾಣ ಮಾಡುತ್ತಿರುವಾಗಲೂ जो कि एक यात्रा में था, ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಇದೆ, उसके हाथ में तेल है, ದ್ರಾಕ್ಷಾರಸ ಇದೆ. दाखरस है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅದನ್ನು ಮರೆತು ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ, आमेन. ಮರೆತು ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. वो इन दोनों चीजों को भूल नहीं ಅವನ गया, ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದ. उन दोनों चीजें उसके पास है. ಆದ ಕಾರಣ, इसी कारण, ಅವನ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದ ಕಾರಣ उसके पास दोनों चीजें होने के कारण ಅವನು ಆರೈಕೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. दूसरों की सहायता करने के लिए उसको ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಇದರಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಸಂಗತಿ ಏನಂದ್ರೆ, भाई और बहनों, यहाँ पर हमें सोचने की और समझने की क्या चीज की जरूरत है. ಎಲ್ಲಾ ಸಮಯಗಳಲ್ಲಿಯೂ, हर एक समय पर, ಎಲ್ಲಾ ಸಮಯಗಳಲ್ಲಿಯೂ, हर एक समय पर, ದುಃಖದ ಸಮಯದಲ್ಲಿಯೂ, चाहे वो दुख का समय हो, ಪ್ರಯಾಣಿಸುವ ಸಮಯದಲ್ಲಿಯೂ, चाहे वो हमारा यात्रा का ಮಲಗಿರುವ समय हो, ಸಮಯದಲ್ಲಿಯೂ, चाहे सोने का समय हो, ಕೆಲಸ ಮಾಡುವ चाहे ಸಮಯದಲ್ಲಿಯೂ, हमारे काम का समय हो, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ತೈಲ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ, पवित्र आत्मा की शक्ति, पवित्र आत्मा का बल हमेशा हमारे साथ रहता है. ಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವವರನ್ನು ಆಧರಿಸಲು ನಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. जो भाई और बहन दुख में हो, तकलीफ में हो, उनको हम सहायता करने के लिए हमें हो सकता है. ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಜನರನ್ನು ಆಧರಿಸಲು ನಮಗೆ ಸಹಾಯವಾಗುತ್ತದೆ. जो हमारे पास सहायता के लिए आते हैं, हम उनको भी समाधान कर सकते हैं. ಇದರ ಮೂಲಕ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಸಂಗತಿ ಏನಂದ್ರೆ, इसके द्वारा हम सीख क्या सकते हैं? ಎಲ್ಲಾ ಸಮಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಅಗತ್ಯ. इससे हम क्या सीखते हैं? हर समय हमें पवित्र आत्मा की शक्ति, बल, जो कि हमेशा हमारे साथ रहना ही चाहिए. ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನು पवित्र आत्मा ನಮ್ಮನ್ನು हमको ಸತ್ಯದ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ನಡೆಸುವನಾಗಿದ್ದಾನೆ, सच्चाई के रास्ते पर चलाता है, ನೀತಿಯ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ನಡೆಸುವನಾಗಿದ್ದಾನೆ. एक नीति जो रास्ता है उसके ऊपर चलाता है. ತಪ್ಪಾದ ಸಂಗತಿಯಿಂದ ಬಿಡಿಸಿ ನಿಜವಾದ ಸತ್ಯವಾದ ಸಂಗತಿಗೆ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. रास्ते पर ना चलकर हमें एक सच्चाई और नीति रास्ते पर चलने के लिए हमें सिखाता है. ಸಮಯ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳ್ತೇನೆ. हमारे पास समय बहुत कम है, इसलिए मैं छोटा करके आपसे परमेश्वर के वचन के बारे में बात करना चाहती हूँ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ಪರಮೇಶ್ವರ के नाम का ಯಾಕೋಬನ धन्यवाद ಪತ್ರಿಕೆ 5ನೇ ಅಧ್ಯಾಯ 14ನೇ ವಾಕ್ಯ, ಯಾಕೋಬ 5:14. 5:14. ಜೇಮ್ಸ್ 5:14. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಸ್ವಸ್ಥನಾಗಿರುವವನು ಇದ್ದಾನೋ ಅವನು ಸಭೆಯ ಹಿರಿಯರನ್ನು ಕರೆ ಕಳುಹಿಸಲಿ, ಅವರು ಕರ್ತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಚಿ ಅವನಿಗೋಸ್ಕರ ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಿ. 14. यदि तुम में से कोई रोगी है
तो कलीसिया के प्राचीनों को बुलाए और वे प्रभु के नाम से उस पर तेल मलकर उसके लिए प्रार्थना करें। ಇಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಚಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಿ. यहाँ पर तेल डालकर प्रार्थना करना. ಅನೇಕ ಸಭೆಗಳು बहुत सारे अलग अलग कलीसियाओं में ಅವರು ಕೂಡ ಯಾವುದೋ ಒಂದು ಎಣ್ಣೆ, ಕೊಬ್ಬರಿ ಎಣ್ಣೆನೋ ಅಥವಾ ಆಯಿಲ್ ಎಣ್ಣೆನೋ ಏನೋ ಒಂದು ಎಣ್ಣೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಸೇಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. बहुत सारी कलीसिया में हम देखते हैं कि एक तेल लेकर, चाहे वो नारियल का हो, ऑलिव कोई भी हो, उसके ऊपर प्रार्थना करके यहाँ तक कि सेल भी करते हैं, बेचते हैं उसको. ಮಾಡಿದಂತ ಆ ಎಣ್ಣೆಯಲ್ಲಿ ಆತ್ಮನ ಅಭಿಷೇಕ ಇಲ್ಲ. जो खरीदने के लिए, बेचने के लिए जो तेल को रखते हैं कलीसिया में, उसमें कोई भी ताकत नहीं है. ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಚಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿರಿ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ, तेल लगाकर प्रार्थना करने का मतलब, ಸಭೆಯ ಹಿರಿಯರು, हमारे जो चर्च में जो हमारे ಸಭೆಯಲ್ಲಿರುವಂತೆ ಯಾರಾದರೂ ರೋಗಿಗಳಾಗಿದ್ದರೆ, अगर कोई ऐसा बीमार है, ಅವರು ಹೋಗಿ ತಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಅವರು ತುಂಬಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯರು ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆ ರೋಗಿಗಳ ಮೇಲೆ ಕೈಗಳನ್ನಿಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕು. हमारे जो प्रिय जो हमारे बुजुर्ग होते हैं, जो कि वो प्रार्थना में भरकर, पवित्र आत्मा में अभिषेक से भरकर, अगर वो जाकर उस इंसान के लिए प्रार्थना करेंगे और वो तेल लगाएंगे उसके ऊपर, तब उस तेल में जो है वो शक्ति आती है. हालेलुया, हालेलुया. ಎಣ್ಣೆ ಸೇಲ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ಎಣ್ಣೆ ಬಾಟಲ್ ತುಂಬಿಸಿ ಅದನ್ನು ಸೇಲ್ ಮಾಡಿ ಹಣ ವಸೂಲಿ ಮಾಡೋದಲ್ಲ. तेल जो कि एक बॉटल में भरकर उसको इसके ऊपर प्रार्थना करके लोगों को देना और बेचना और खरीदना, ये गलत बात है. ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಮಾಡಿದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬಹು ಬಲವಾಗಿದೆ. विश्वास के साथ की गई प्रार्थना वो बहुत ही एक शक्तिशाली प्रार्थना होती है. ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲದಿಂದ ತುಂಬಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯನು ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ನಡೀತದೆ. एक इंसान, एक हमारे चर्च का कोई बुजुर्ग जो पवित्र आत्मा से भरा पड़ा है और परमेश्वर का अभिषेक उसके ऊपर है, अगर वो जाकर और उस आदमी के ऊपर जो बीमार है तेल लगाएगा, तो प्रार्थना के साथ तो वो सच में वो चंगाई पाएगा. हालेलुया, हालेलुया. ಈ ಎಣ್ಣೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮನಲ್ಲಿ ये जो तेल है, और हम कहे दूसरी बार कहे तो पवित्र आत्मा का अभिषेक ಅದ್ಭುತ ನಡೀತದೆ. अद्भुत रीति से हमें चलाता है. हालेलुया, हालेलुया. ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರ. ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳದೆ ಇದ್ದರೆ, पवित्र आत्मा का अगर आपके पास शक्ति नहीं है, ಇವತ್ತು ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಗೋಸ್ಕರ ನೀವು ಕಾದಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ, ಅದರ ಬಲ ನಾವು ಅನುಭವಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. अगर आपके पास पवित्र आत्मा का अभिषेक नहीं, इसके लिए आप प्रार्थना कर रहे हैं, आप उसके लिए दाह के साथ इंतजार करें, तो आज परमेश्वर से मांगे कि परमेश्वर मुझे अपने आत्मा के अभिषेक से भर, ताकि ये जो अद्भुत आपका पवित्र आत्मा का अभिषेक है, वो शक्ति, वो बल को मैं प्राप्त कर सकूं. ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಹೇಗೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕು? ये जो पवित्र आत्मा की शक्ति है, बल है, सामर्थ्य है, इसको कैसे प्राप्त कर सकते ಇವತ್ತು हैं? ಇನ್ನೂ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳದೆ ಯಾರಾದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿದ್ದರೆ, अगर यहाँ पर कोई ऐसा है जिसने पवित्र आत्मा के अभिषेक को, शक्ति को, बल को नहीं प्राप्त किया है, ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳುವಂತ ಈ ಅಭಿಷೇಕ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ, आज जो मैं आपसे साथ परमेश्वर के वचन के द्वारा पवित्र आत्मा का अभिषेक, पवित्र आत्मा की शक्ति के बारे में जो बात कर रही हूँ, ಹೊಂದಿಕೊಳ್ಳದೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಇಲ್ಲಿರುವುದಾದರೆ, अगर ऐसा कोई है जिसको नहीं मिला है, ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿರಿ. उसके लिए आपको प्रार्थना करने की जरूरत है. ನೀವು ಆಶೆಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರೆ, आप दाह के साथ उसके लिए प्रार्थना करेंगे, ನೀವು ಅದನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ तो परमेश्वर आपको उस अभिषेक से भरेगा. ಅಪೊಸ್ತಲ ಕೃತ್ಯಗಳು 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 3ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ. ಆಕ್ಟ್ಸ್ 2:3. ಪಂಚಾಶತ್ತಮ ದಿನದಲ್ಲಿ, ಅದಲ್ಲದೆ ಯಾರಾದ್ರೂ ಓದಿ. ಅದಲ್ಲದೆ ಉರಿಯಂತಿದ್ದ ನಾಲಿಗೆಗಳು ವಿಂಗಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಕಾಣಿಸಿ ಅವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಒಂದೊಂದಾಗಿ ಕೂತುಕೊಂಡವು. ಆಗ ಅವರೆಲ್ಲರೂ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಭರಿತರಾಗಿ ಆ ಆತ್ಮ ತಮ್ಮ ತಮಗೆ ನುಡಿಯುವ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡುವ ಪ್ರಕಾರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳಿಂದ ಮಾತಾಡುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಶಕ್ತಿ. बुक ऑफ एक्ट्स चैप्टर 2 वर्स 3. और उन्हें आग सी जीभें फटती हुई दिखाई दी और उसमें से हर एक पर आ पड़ी. वह सब पवित्र आत्मा से भर गए और जिस प्रकार आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ्य दी, वे अन्य अन्य भाषा में बोलने लगे. ಅವರೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಂಡು ಶಿಷ್ಯರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತ ಸಮಯ. प्रभु यीशु मसीह के जो शिष्य थे वो एक जगह में बैठकर प्रार्थना कर रहे थे. ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ, जो वो प्रार्थना कर रहे थे, उस समय में ಉರಿಯಂತಿದ್ದಂತ
ನಾಲ್ಗೆಗಳ ವಿಂಗಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಕಾಣಿಸಿ ಅವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಒಂದೊಂದಾಗಿ ಕೂತುಕೊಂಡವು. आग सी जीभें फटती हुई दिखाई दी और उनमें से हर एक पर आ ठहरी. ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿಯು ಒಂದೊಂದಾಗಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ पवित्र आत्मा की जो शक्ति है जो एक एक के ऊपर जाकर बैठ सके तो ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೂ ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿತು. उन सबको अलग अलग रीति से एक एक तरह से पवित्र आत्मा की शक्ति जो था, जो अभिषेक जो था वो मिला था. ಆ ಆತ್ಮ और वो आत्मा ತಮಗೆ ನುಡಿಯುವ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡುವ ಪ್ರಕಾರ और वे सब पवित्र आत्मा से भर के जिस प्रकार आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ्य दी. ಒಂದೊಂದು ಮನುಷ್ಯನ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಆತ್ಮ ಅವರು ಹೊಂದಿಕೊಂಡರು. हाँ, इस प्रकार आत्मा उनको बोलने की सामर्थ्य दी. वो अलग 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 रीति से थी. ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳಿಂದ ಮಾತನಾಡುವರಾದರು. वो अलग अलग भाषाओं से बोलने लगे. ನಿಮ್ಮ ಭಾಷೆ आपकी भाषा ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, उनको समझ नहीं आ रही. ಆದರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಓದ್ತೇವೆ ನಾವು, अगर हम इनको आगे पढ़ते जाएं बाइबल में, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಿಂದ ಬಂದಂತ ಜನರು ಇವರು ಮಾತನಾಡುವಂತ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಇವರು ನನ್ನ ಮಾತುಗಳು ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಇವಳು ನನ್ನ ಭಾಷೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರ. हम इस अध्याय में पढ़ते हैं कि वहाँ पर अलग अलग जाति के लोग थे जो अलग अलग भाषाएं बोलते थे. जब उन्होंने ये उन परमेश्वर के जो चेले थे उनके ऊपर अभिषेक उतरा तो वो सब कहने लगे ये तो मेरी भाषा बोल रहा है, ये तो मेरी भाषा बोल रहा है. इस बात के बारे में वो वहाँ पर सब बातें करने लगे. ಇದು ದೇವರ ಆತ್ಮ ನಡೆಸುವಂತ ಅದ್ಭುತವಾದ ये एक अलग रीति से परमेश्वर की आत्मा चलाने की एक रीति है. हालेलुया. ಯಾರಿಗೆ ಯಾವ ಆತ್ಮ ಸಿಕ್ಕಿದೆಯೋ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. जिस जिसको कौन कौन सी आत्मा मिली है वो हमको पता होता है. ಒಬ್ಬರಿಗೆ ಪ್ರವಾದನೆ ಹೇಳುವಂತ ವರ ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು, भविष्यवाणी करने का वर मिला होता है, ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಹೇಳುವಂತ ವರ ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು, किसी को उस भविष्यवाणी का अर्थ बताने का वरदान मिला होता है, ಆತ್ಮ ನಿಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು, किसी को प्रचार करने का आत्मा मिला होता है, ವರ್ಷಿಪ್ ಮಾಡುವಂತ ಆತ್ಮ ನಿಮಗೆ किसी ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು, को आराधना करने का आत्मा मिला होता है, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಆದರಿಸುವಂತ ಸಂತೈಸುವಂತ ಆತ್ಮ ನಿಮಗೆ दूसरों ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು. को शांति समाधान प्रेम से बात करने का आत्मा मिला होता है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಬೇಡಿಕೊಳ್ಳುವಾಗ मांगने पर ದೇವರು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೊಡುವನಾಗಿ. परमेश्वर हमें सच में देता है. ಅವರು ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಂಡಿದ್ರು, वो सब एक जगह पर बैठे थे, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ರು, प्रार्थना कर रहे थे. ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉರಿಯುವ ನಾಲಿಗೆಗಳ ಹಾಗೆ उनको पता ही नहीं चला किस तरह से वो जीभें फटती हुई दिखाई ನಾಲಿಗೆಗಳು ವಿಂಗಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ. जीभें फटती हुई. ಈ ನಾಲಿಗೆ ವಿಂಗಡವಾಯಿತು ಪ್ರಿಯರೇ. आंख सी जीभें फटती हुई. ಅನ್ಯ ಭಾಷೆಗಳು, वह सब अन्य भाषा, ಬೇರೆ ದೇಶಗಳ ಭಾಷೆಗಳು, अलग अलग देशों की भाषा, ಪರಲೋಕದ ಭಾಷೆ, परलोक की जो भाषा, स्वर्ग की जो भाषा थी, ಆ ನಾಲಿಗೆಗಳಿಂದ ಉಂಟಾಯಿತು. उन जुबानों से वो निकल पड़ी. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿದ್ದಾರೆ. परमेश्वर ने हमें अभिषेक किया है. ನಮ್ಮನ್ನು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನಿಂದ ಅಭಿಷೇಕಿಸಿದ್ದಾರೆ. परमेश्वर अगर हमें पवित्र आत्मा से अभिषेक करते हैं तो ಈ ರೀತಿಯಿಂದ ಅದ್ಭುತಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ इस ಸಾಧ್ಯ. रीति से जहाँ जो इस अध्याय में वैसा ही अद्भुत करने के लिए हमें हमसे हो सकता है. ಆಕ್ಟ್ಸ್ 8:17 ಓದ್ತೇವೆ ಹೀಗೆ. ಅಪೊಸ್ತಲ ಕೃತ್ಯ 8ನೇ ಅಧ್ಯಾಯ 17ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ, ಅಪೊಸ್ತಲರು ಕೈಗಳನ್ನಿಡಲು ಅವರು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಭರಿತರಾದರು. ನೋಡಿ, ಪರಲೋಕದಿಂದ ಬಂದಂತ ಅಭಿಷೇಕ ಫಸ್ಟ್ ಪಂಚಾಶತಮ ದಿನದಲ್ಲಿ ಅಪೊಸ್ತಲರು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಏಕಮನಸ್ಸಾಗಿ ಕೂತುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ ಬಂದಂತ ಆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲ ಶಕ್ತಿಗಳು ನಂತರ ಹೇಗಾಯ್ತಂದ್ರೆ ಅಪೊಸ್ತಲರು ಕೈಗಳನ್ನಿಡಲು ಅವರು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಭರಿತರಾದರು. हालेलुया. हम देखते हैं कि जब वो प्रेरित थे, जब वो प्रार्थना करना शुरू कर दिया तो उनके द्वारा जो पवित्र आत्मा का कार्य था वो होना शुरू हो गया. और जिनके ऊपर भी वो हाथ रखते थे उनको भी पवित्र आत्मा का जो अभिषेक है वो मिलना शुरू हो गया. ಕೈಗಳನ್ನಿಡಲು ಯಾರು ಅಪೊಸ್ತಲರಂದ್ರೆ ಯಾರು? ಅಭಿಷೇಕ ಹೊಂದಿದಂತ ಅಪೊಸ್ತಲರು. ಪಂಚಾಶತ್ತಮ ದಿನದಲ್ಲಿ 120 ಜನರು ಅಭಿಷೇಕ ಹೊಂದಿದರು. ಅವರು ನಂತರ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಯಾರ ಮೇಲೆ ಕೈಗಳನ್ನಿಟ್ಟು ಅಭಿಷೇಕಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಾರೋ ಅವರು ಅಭಿಷೇಕ ಹೊಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. प्रेरित कौन? प्रेरित जो 120 जिन्होंने उस कमरे में बैठकर प्रार्थना की थी, जब उनको वहां पर अभिषेक मिला था, उस वही प्रेरित जब वो बाहर सेवा के लिए निकले, जब भी वो किसी के ऊपर हाथ रख के उनके लिए प्रार्थना करते थे तो परमेश्वर का आत्मा
आत्मा जो था उनके द्वारा अपना कार्य करता था। ಪೌಲನು ಕೂಡ 18 ವಾಕ್ಯ 18ರಿಂದ 25 ಓದ್ತೀವಿ, 18 to 25 ಓದುವುದಾದರೆ हम देखते हैं कि पौलुस भी ಪೌಲನು ಕೈಗಳನ್ನಿಡಲು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ವರವು ಅವರ ಮೇಲೆ ಬಂತು, ಅವರು ನಾನಾ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಆಡಿ ಪ್ರವಾದಿಸಿದರು. इवन पौलुस के ऊपर हम देखते हैं जब परमेश्वर का आत्मा उसके ऊपर उतरा और वो भी अन्य भाषा में बात करने लगा। Acts 10:44 ಅಲ್ಲಿ ಓದ್ತೀವಿ, ಪೇತ್ರ ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಿರುವಾಗ, ಏನು ಮಾತುಗಳು? ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಿರುವಾಗಲೇ. हम देखते हैं 44 वर्ष में पतरस ये बातें कर ही रहा था कि पवित्र आत्मा वचन के सब सुनने वाले पर उतर आया। ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳುವಾಗಲೇ, जबकि वो वचन को सुन ही रहे थे, ಪೌಲನು ಯೇಸುವಿನ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಸಾರುವಾಗಲೇ, पतरस जबकि परमेश्वर का वचन बता ही रहा था, ಕೇಳಿದವರೆಲ್ಲರೂ, सुनने वालों ಅವರ ಮೇಲೆ और जो सुनने वाले थे उनके ऊपर ಆತ್ಮ ವರವು ಇಳಿಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. पवित्र आत्मा जो था उनके ऊपर उतर आया। हालेलुया, हालेलुया। ಒಂದಾಗಿ ಸೇರಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಇಳಿದು ಬರ್ತಾನೆ. जब हम एक साथ आकर भाई बहनें बैठकर प्रार्थना करते हैं तो उनके बीच में पवित्र आत्मा जो है आकर अपना कार्य करता है। ಒಬ್ಬ ಅಭಿಷಕ್ತ ಸೇವಕನು ಕೈಗಳನ್ನಿಟ್ಟು ಅಭಿಷೇಕಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಕೈಗಳನ್ನಿಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಬಲ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. परमेश्वर का दास जो एक पवित्र आत्मा के अभिषेक से भरा होता है, जब वो दूसरों के लिए हाथ रखकर प्रार्थना करता है तो सच में परमेश्वर का आत्मा उनके ऊपर उतर कर अद्भुत कार्य करता है। ಹಾಗೆಯೇ ದೇವರ ಸುವಾರ್ತೆ ಸತ್ಯವೇದದ ವಾರ್ತೆಗಳನ್ನು ಕೇಳುವಾಗ, इसी तरह हम देखते हैं कि जब हम परमेश्वर के वचन को सुनते हैं, ಕೇಳಿದವರೆಲ್ಲರೂ, जो सुनते हैं वे सब ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು पवित्र आत्मा के अभिषेक को प्राप्त करते हैं। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया। ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का ದೇವರು धन्यवाद हो। ಒಳ್ಳೆಯವನು, हमारा परमेश्वर अच्छा है, ಬೇಡಿಕೊಳ್ಳುವವರಿಗೆ जो उससे मांगते हैं ಕೊಡುವವನು. देने वाला परमेश्वर है। ನಮಗೆ ಆಶೆ ಬೇಕಷ್ಟೇ, हमारे अंदर एक डिजायर होनी चाहिए, ಆಶೆ ಬೇಕು. हमारे अंदर एक डिजायर, एक आशा होनी चाहिए। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನಿಂದ ನಡೆಸಲ್ಪಡಬೇಕು. अब मेरा जीवन जो है वह पवित्र आत्मा के द्वारा चलाया जाए। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನು ನಮ್ಮನ್ನು ಸತ್ಯದ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ನಡೆಸುವವನು. पवित्र आत्मा जो है हमें सत्य और न्याय के रास्ते पर चलाने वाली एक आत्मा है। ನನ್ನ ಜೀವಿತ, मेरा जीवन ಸತ್ಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. एक सत्यता के साथ, नीति के साथ चलना चाहिए। तो ಸುಳ್ಳಿನ ಅನುಭವ ಅಲ್ಲ, एक झूठ का अनुभव नहीं, एक हमारे मन की साक्षी का अनुभव नहीं, ಮೋಸದ ಅನುಭವವಲ್ಲ, गलत भावनाओं का अनुभव नहीं। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಂಥ ಆಶೆ ನಮ್ಮಲ್ಲಿದ್ರೆ, अगर ऐसी कोई हमारे अंदर डिजायर और आशा है तो ಆತ್ಮನಿಂದ ನಡೆಸಲ್ಪಡು ಸ್ವಾಮಿ. मुझे मेरे परमेश्वर आप मुझे पवित्र आत्मा के द्वारा चलाइए। ದೇವರೇ, ನಿನ್ನ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಾನು ನಡೆಯುವಂತೆ ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು. हे मेरे परमेश्वर, आपकी पवित्र आत्मा के द्वारा, आपके बल और शक्ति के द्वारा मुझे चलाइए ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ, अगर आप ऐसा कोई प्रार्थना कर रहे हैं, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ सच में परमेश्वर आपको, ದೇವರು ನಮಗೆ ಆತನ ಸತ್ಯದ ಆತ್ಮದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ತುಂಬಿಸೋನಾಗಿ. और सच में परमेश्वर अगर हम प्रार्थना करेंगे तो परमेश्वर हमें वो सत्य, नीति और न्याय की आत्मा से हमें भरेगा। Acts 10:38 ನಾವಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ. ಅಪೊಸ್ತಲ ಕೃತ್ಯಗಳ 10ನೇ ಅಧ್ಯಾಯ 38ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ, ದೇವರು, ತಂದೆಯಾದ ದೇವರು ತನ್ನ ಕುಮಾರನನ್ನು ಅಂದ್ರೆ ನಜರೇತಿನ ಯೇಸುವನ್ನು ಪವಿತ್ರಾತ್ಮದಿಂದಲೂ ಬಲದಿಂದಲೂ ಅಭಿಷೇಕಿಸಿದನು. Acts chapter 10 verse 38, परमेश्वर ने किसी रीति से यीशु नासरी के पवित्र आत्मा और सामर्थ से अभिषेक किया, वह भलाई करता और सबको शैतान के सताए हुए से अच्छा करता। ದೇವರು ತನ್ನ ಮಗನನ್ನೇ ಅಭಿಷೇಕಿಸಿದ ಮೇಲೆ, परमेश्वर ने अपने बेटे यीशु नासरी को पवित्र आत्मा की सामर्थ से अभिषेक किया। ಎಲ್ಲ ಬಲವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಂದ ಜನಿಸಿದಂಥ ಮಗು ಆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮೇಲೆ ದೇವರು ತಾನೇ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬಿಸಿದನು. जो हमारा परमेश्वर यीशु मसीह है, उसके ऊपर ही हमारे परमेश्वर पिता ने अपनी पवित्र आत्मा का अभिषेक देकर, उस अभिषेक से भरकर वो पैदा हुआ। ಯಾವಾಗ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನಿಂದ ಅಭಿಷೇಕ ಹೊಂದಿದನೋ, जब वो पवित्र आत्मा के अभिषेक से भर गए, ಆತನು
ದೇವರು ಆತನ ಸಂಗಡ परमेश्वर उनके साथ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ रहते हुए ಆತನು ಉಪಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ वो बड़े बड़े काम करने लगे। ಸೈತಾನನಿಂದ शैतान के सताए हुए ಪಡುವಂತ ಎಲ್ಲರನ್ನು जो शैतान के जकड़े हुए थे उनके ऊपर ಗುಣ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದನು। चंगा करता हुआ बना। ಇದೇ ಅದ್ಭುತ ಶಕ್ತಿ ನನಗೂ ಮತ್ತು ನಿಮಗೂ ಆತನು ಕೊಡೋನಾಗಿದ್ದಾನೆ। यही अद्भुत शक्ति आज हमारा परमेश्वर आपको और मुझको देने जा रहा है। ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲದಿಂದ ಯೇಸುವನ್ನು ತುಂಬಿಸಿದಂತ ದೇವರು हमारे पिता ने अपने बेटे यीशु मसीह को आत्मा से भरा। ಆತನ ಮಕ್ಕಳಾಗಿರುವಂತಹ ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ जब वो परमेश्वर अपने बेटे को आत्मा से भर सकता है तो हम तो उनके बच्चे हैं। ಪವಿತ್ರಾತ್ಮದಿಂದಲೂ पवित्र आत्मा के द्वारा ಬಲದಿಂದಲೂ शक्ति के द्वारा ತುಂಬಿಸಿದಾಗ भरने के बाद ನಾವೇನಾಗ್ತೇವಂದ್ರೆ हम क्या होते हैं? ಅನೇಕರಿಗೆ ಉಪಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ। दूसरों के लिए हम एक सहायक होते हैं। ಅನೇಕರನ್ನು ನೋಡಿ ಸುಖದಲ್ಲಿರುವವರನ್ನು ಐಶ್ವರ್ಯವಂತರನ್ನು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಪಡುವುದಿಲ್ಲ। हम दूसरों को देखकर अपने मन में अपने दिल में परेशान नहीं होते। ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಜನರನ್ನು ಅವರಿಗೆ ಉಪಕಾರ ಮಾಡುತ್ತಾ ನಾವು ನಡಿತೇವೆ। जो दुख में है, जो परेशानियों में है, उनको देखकर हम उनकी सहायता के लिए सबसे आगे जाते हैं। ಮಾತ್ರವಲ್ಲ, ऐसा नहीं, ಸೈತಾನನಿಂದ ಬಾಧಿಸಲ್ಪಡುವಂತ जबकि शैतान से जो जकड़े हुए लोग होते हैं, ಯಾರಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಇದೆಯೋ जिसके अंदर पवित्र आत्मा का सामर्थ्य, बल और शक्ति होती है, ಒಂದು ಗುಟ್ಟು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ। एक बात को सोच लीजिए, समझ लीजिए। ಏನಂದ್ರೆ क्या है वो? ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನನ್ನು ಹೊಂದಿದಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು, हर एक आदमी जिसके ऊपर पवित्र आत्मा का अभिषेक है, ಇದು ಸೈತಾನನಿಂದ ಬಂದಿದೆಯೋ, ये शैतान के द्वारा शैतान का कार्य है, ಬಂದಿದೆಯೋ और ये देव परमेश्वर के द्वारा किया गया कार्य है ಎಂಬುದಾಗಿ इसके बारे में ಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ इस बात का ज्ञान ದೇವರು ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ತಾನೆ। इस बात का ज्ञान होने के लिए परमेश्वर आपको शक्ति देता है। ಸೈತಾನನಿಂದ ಬಾಧಿಸಲ್ಪಡುವವರು ಯಾರು? कोई भी हो जिसके अंदर शैतान की आत्मा का कोई कार्य चल रहा है, ಇದು ದುಷ್ಟ ಆತ್ಮವೋ, ये जो शैतान की आत्मा है, ಇದು ಸತ್ಯ ಆತ್ಮವೋ, और ये एक सच्चाई की आत्मा है, ಎಂಬುದಾಗಿ ಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಆತ್ಮ इन ನಮ್ಮದಾಗಿರ್ತದೆ। चीजों को परखने की जो आत्मा है, वो ज्ञान जो है वो परमेश्वर हमें देता है। ಯಾರಲ್ಲಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲ ಶಕ್ತಿಗಾಗಿ ಬೇಡಿಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೀರೋ, और जो कोई पवित्र आत्मा के बल शक्ति के लिए प्रार्थना कर रहा है, ಯಾರು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಜೀವಿಸ್ತೀರೋ, जो इस अभिषेक को लेकर जी रहा है, ನಮಗೆ ಅರ್ಥವಾಗಲೇಬೇಕು, हमें इस चीज का ज्ञान होना ही चाहिए। ಇದು ಸೈತಾನನಿಂದ ये ಬಂದದ್ದು, शैतान के द्वारा है, ಇದು ದೇವರಿಂದ ये ಬಂದದ್ದು। परमेश्वर के द्वारा है। ನಾನು ತಪ್ಪು ದಾರಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ, मैं गलत रास्ते पर हूँ, ನಾನು ಸರಿಯಾಗಬೇಕು, मैं सही रास्ते पर चलना है मुझे, ನಾನು ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ಸರಿ ಇಲ್ಲ, मैं जो कर रहा हूँ वो गलत है, ದೇವರಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕು मेरे परमेश्वर के लिए सही रास्ते पर चलना, सही रीति से चलना है ಎಂಬಂತ ಅರಿವು, ಜ್ಞಾನ, ತಿಳುವಳಿಕೆ ಆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ನಮಗೆ ಕೊಡುವನಾಗಿದ್ದಾನೆ। जब पवित्र आत्मा हमें इस बातों के बारे में ज्ञान देना शुरू करता है। ಹಾಲೆಲೂಯ, ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ। परमेश्वर के नाम का धन्यवाद हो। ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಇವತ್ತು ಎಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। परमेश्वर आज हम लोगों को बहुत ही एक बात बताने जा रहा है। ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಶಕ್ತಿ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳದೆ ಹೋದರೆ, अगर हम पवित्र आत्मा की शक्ति को नहीं ले रहे, ನಾವು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರರಾಗಿ ಜೀವಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। हमें इस संसार में पवित्र रीति से जीने के लिए बहुत मुश्किल काम है। ಪವಿತ್ರಾತ್ಮನು जो पवित्र आत्मा है, ನ್ಯಾಯ, ನೀತಿ ಎಂಬ ತಿಳುವಳಿಕೆಗಳನ್ನು ಆತನು ನಮಗೆ जो ಕೊಡುವನು। पवित्र आत्मा है, न्याय और न्याय के रास्ते पर, हमें सही रास्ते पर किस तरह से चलना है, इस बात के बारे में ज्ञान देता है। ಕೀರ್ತನೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ, ಅಗಲವಾಗಿ ಬಾಯಿ ತೆರೆಯಿರಿ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ತುಂಬಿಸುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ। हम भजन संहिता में पढ़ते हैं कि अपने मुंह को खोल, पूरा खोल, ताकि मैं तुझसे भरूं। ದೇವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಿ ಕೂತುಕೊಂಡ್ರೆ, अगर हम परमेश्वर के जब प्रेजेंस में आते हैं, अगर हम अपने मुंह को बंद करके बैठे रहेंगे, ಮುಚ್ಚಿಕೊಂಡರು हम अगर अपने मुंह को बंद करके बैठे रहेंगे, ಯಾವ ಶಬ್ದ ಹೊರಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ। कोई शब्द, कोई आवाज, कोई भी चीज हमारे मुंह से बाहर नहीं निकल सकती। ದೇವರನ್ನು ಸ್ತುತಿಸುವಂತ ಧ್ವನಿ परमेश्वर की आराधना करने की जो एक शब्द है, ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು, वो बाहर आना चाहिए, ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು, बाहर आना चाहिए। ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಕೇಳಿಸಲ್ಪಡಬೇಕು। सबको वो जो शब्द है वो सुनाई देना चाहिए। ಅಗಲವಾಗಿ ಬಾಯಿ ತೆರೆದು ದೇವರನ್ನು ಸ್ತುತಿಸಬೇಕು। अपने मुंह को खोल के परमेश्वर की आराधना कर, ಆಗ ನಮಗೆ ಅರಿಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ
ಅರಿಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತ್ಮನು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬರುವನಾಗಿದ್ದಾನೆ. हमें पता भी नहीं चलेगा उससे जब अपने मुंह को खोलकर हम परमेश्वर की आराधना करेंगे कि खुदा का आत्मा जो है वो हमारे ऊपर उंडेल दिया जाएगा. ನಾಚಿಕೆ ಇಂದ ನಾವು ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಳ್ಳುವುದಲ್ಲ. शर्म के साथ अपने आप को शर्म में रखते हुए उस परमेश्वर की प्रेजेंस में आकर हम अपने मुंह को अपने आप को ना थामे रहे. ನಾನು ಸಹ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ मैं भी जब छोटी थी ನಾನೊಂದು ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ. मैं एक परमेश्वर के भवन में ಒಂದು जाती ಸ್ತೋತ್ರ थी. ಇಲ್ಲ, ಒಂದು ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಇಲ್ಲದಂತ जिस ಒಂದು चर्च ಸಭೆ. में वो जाते थे वहां पर ना कोई हालेलुया बोलता था, ना परमेश्वर का धन्यवाद करता था, ना अपने मुंह को खोलते थे वो लोग. ಆರಾಧನೆಗೆ ಬರುವಂತದ್ದು आराधना के लिए आते थे, ಒಂದು ಕೈ ತಟ್ಟುವುದಿಲ್ಲ, कोई ताली नहीं बजाता था. ಒಂದು ವಿಗ್ರಹದ ಹಾಗೆ एक जैसे मंदिर में हम आराधना करते हैं ಒಂದು लोग ऐसे, ದೇಹ ಕೂಡ ಅಲುಗಾಡುವುದಿಲ್ಲ. यहाँ तक कि उनका शरीर भी हिलता नहीं था, ಸ್ಟ್ರೇಟ್ ಆಗಿ ನಿಂತುಕೊಂಡು सीधा खड़े रहते थे, ಗಂಭೀರವಾಗಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ बहुत ही गंभीरता के साथ, सीरियसनेस के साथ, ಭಕ್ತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ भय भक्ति के साथ, ಮೂಕನಾಗಿ मुहना है ऐसी परिस्थिति में ಚರ್ಚಿಂದ ಹೋಗುವುದಷ್ಟೇ. चुपचाप चर्च से वापस चले जाते ಇಲ್ಲಿ थे. ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, यहाँ पर परमेश्वर का वचन कहता है ಅವರೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ वो सब प्रेरित जो थे परमेश्वर के चेले जो थे एक साथ इकट्ठे बैठकर, ಅವರು ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಿ ಕೂತಿರ್ಲಿಲ್ಲ, उन्होंने अपने मुंह को बंद करके नहीं बैठे थे, ಅವರು ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ರು. वो परमेश्वर को धन्यवाद कर रहे थे, स्तुति कर रहे थे. ಸಮಯದಲ್ಲಿ जब वो परमेश्वर की स्तुति कर रहे थे उसी समय ಪರಲೋಕದಿಂದ ಉರಿಯುವ ನಾಲಿಗೆಗಳ ಹಾಗೆ स्वर्ग से फटती हुई जीभें जो है वो उनके ऊपर आकर ठहर गई. ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನು पवित्र आत्मा ಹಾಲೆಲೂಯಾ ಅಲ್ಲಿ ಸುರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. उनके ऊपर आके रुक गया. ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ अगर हम अपने मुंह को बंद करके बैठे रहेंगे, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲ ಶಕ್ತಿ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. पवित्र आत्मा का अभिषेक, बल, शक्ति, सामर्थ्य को हम प्राप्त नहीं कर सकते. ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಮರೆತು ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸಬೇಕು. आपको अपने आप को भूल कर परमेश्वर की आराधना करनी है, स्तुति करनी है. ಮರೆತು ಆರಾಧಿಸುವುದು ಅಂದ್ರೆ अपने आप को भूल जाना, आराधना करना मतलब, ಅದು ಕೂಡ ಹೇಳಿಬಿಡ್ತೇನೆ. वो भी मैं बताना चाहूंगी. ಕೆಲವು ಸ್ತ್ರೀಯರು कुछ औरतें, ತಮ್ಮ ಡ್ರೆಸ್ ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗಿರ್ತದೆ, उनके जो कपड़े हैं कहीं कहीं पर ಆ रहते हैं ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕುಣಿಯುತ್ತಾ ಅಲ್ಲ ದೇವರ ವಾಕ್ಯ और ಹೇಳ್ತಿರೋದು. वो आराधना करती रहती है, वो ऐसा नहीं है. ದೇವರು ಆತ್ಮನ ಜ್ಞಾನ ತಿಳುವಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ತಂದ ಮೇಲೆ ಶಾರೀರಿಕವಾಗಿಯೂ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. परमेश्वर ने हमें ज्ञान दिया है, समझ दिए किस चीज के लिए, हमें अपने आप को देखने के लिए भी. ಬುದ್ಧಿಮಾಂದೆ ಆಗಿರಲ್ಲ ಅವರು, हम एक बुद्धिहीन की तरह नहीं. ಆತ್ಮದಲ್ಲಿಯೂ ಬಲ ಹೊಂದಿರ್ತಾರೆ, ದೇಹದಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ಇರ್ತದೆ. आत्मा में बल होता है लेकिन मेरे शरीर में किस तरह से मैं हूँ इस बात का ज्ञान भी उनको रहता है. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾನೀಗ ಮುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. मैं भी आज की इस प्रचार को खत्म करने पर हूँ. ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಬಗ್ಗೆ ಮುಂದಿನ ವಾರದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳನ್ನು अभी ಹೇಳ್ತೇನೆ. बहुत सारे विषय है जो पवित्र आत्मा के बारे में बताना चाहती हूँ. समय कम होने के कारण आने वाले हफ्ते में मैं इसके बारे में फिर से बताना चाहूंगी. ಯಾರಿಗಾದರೂ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಶಕ್ತಿ, ನನಗೆ ಬಲ ಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಆಶೆ ಪಡೋರಿದ್ರೆ, अगर कोई ऐसा है जो चाहता है कि मुझे पवित्र आत्मा का अभिषेक चाहिए, सामर्थ्य चाहिए, शक्ति चाहिए, बल चाहिए, ಮುಂದಿನ ವಾರದಲ್ಲಿ आने वाले हफ्ते में ನೀವು ಆಸಕ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಸೇರಿ ಬನ್ರಿ. उसके लिए प्रार्थना करते हुए आप परमेश्वर के भवन में आइएगा. ಖಂಡಿತವಾಗಿ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಲದಿಂದಲೂ ಶಕ್ತಿಯಿಂದಲೂ ತುಂಬಿಸೋನಾಗಿದೆ. मैं विश्वास करती हूँ कि परमेश्वर आपको अपनी पवित्र आत्मा के अभिषेक से भरेगा. ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಅನ್ನೋದು ಸಾಧಾರಣ ಸಂಗತಿ ಅಲ್ಲ. पवित्र आत्मा के अभिषेक को प्राप्त करना कोई आम सी बात नहीं है. ಅದು ಆಲಸ್ಯ ಮಾಡುವಂತದಲ್ಲ, उसके बारे में ध्यान ना देने वाली बात नहीं है. ಅಂದ್ರೆ ಕೇರ್ಲೆಸ್ ಮಾಡುವಂತದಲ್ಲ. उसके बारे में ध्यान ना देने वाली बात नहीं है. ಈ ದುಷ್ಟ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜೀವಿಸಲಿಕ್ಕೆ, इस हम संसार में, बुरे संसार में हम रह रहे हैं. ಆತ್ಮನ ಬಲವಿಲ್ಲದೆ ನಾವು ಜೀವಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. अगर पवित्र आत्मा का बल, शक्ति, सामर्थ्य हमारे अंदर नहीं है तो हम इस संसार में जीवित रहने के लिए बहुत मुश्किल है. ಇದರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का धन्यवाद हो. ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಯಾರು, ಆತನ ಎಂಥವನು, ನಾವು ಹೇಗೆ ಆತನನ್ನು ಸೇವಿಸಬೇಕು ಎಂಬಂತ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ನಮಗೋಸ್ಕರ ಆತನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಎಂಬಂತ ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಮುಂದಿನ ವಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕಿದ್ದೇನೆ. ದೇವರ ವಾಕ್ಯಗಳ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮನ್ನು आने वाले हफ्ते में पवित्र आत्मा कैसे, क्या और हमारे लिए क्या क्या करता है, इसके बारे में सब परमेश्वर की दासी हमारे साथ में बातचीत करने जा रही हैं. उसके लिए अपने आप को तैयार करके आए. परमेश्वर आपको इस वचन के द्वारा आशीष और बरकत दे. धन्यवाद.